साम टीव्ही ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड्स दुबई 2022। नमस्कार, मी प्राची साळुंखे. एस ॲग्री अँड एक्वा LLP प्रेझेंट साम टीव्ही ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड्स दुबई 2022 मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. मंडळी, पुरस्कार म्हणजे नेमकं काय? समाजातील एका संवेदनशील जाणकार व्यक्ती अथवा संस्थेकडून समाजातील दुसऱ्या जबाबदार, सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला दिलेला सन्मान म्हणजे पुरस्कार. आपण घेतलेल्या शिक्षणाचा, आपण करत असलेल्या कामाचा आपल्या समाजासाठी किंवा देशासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार जी व्यक्ती करते ती या सन्मानाची मानकरी ठरते. आणि या सामान्यातील असामान्य माणसांची दखल घेण्याचा विडा उचललेला आहे साम टीव्हीने. त्याच पार्श्वभूमीवर सादर करत आहोत एस ॲग्री अँड एक्वा LLP प्रेझेंट साम टीव्ही ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड्स दुबई 2022. स्पेशल पार्टनर अनुरूप विवाह संस्था, वेल्थ मॅनेजमेंट पार्टनर भारती शेअर मार्केट इन्स्टिट्यूट, असोसिएट पार्टनर जमीन प्रायव्हेट लिमिटेड, एंटरटेनमेंट पार्टनर प्लॅनेट मराठी OTT. आपली ही संध्याकाळ रम्य आणि रंगतदार करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत आजचे खास पाहुणे. मी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करते. मराठीचा अभिमान, दक्षिणेतल्या पुष्पाचा मराठी आवाज, मराठी सोबत ज्याचा बॉलिवूडमध्ये देखील बोलबाला आहे, असा आपल्या सगळ्यांचा आवडता आणि लाडका अभिनेता श्रेयस तळपदे. त्यानंतर आपल्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी, मराठी चित्रपटसृष्टीवर एक आगळा आणि वेगळा ठसा उमटवणारी आपली अप्सरा सोनाली कुलकर्णी. सोबतच मी साम टीव्हीचे GM सेल्स अँड मार्केटिंग हेड अमित सिंग सरांचंही स्वागत करते. आणि मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या या खास पाहुण्यांना स्टेजवर आणायचं. आता मी अमित सिंग सरांना विनंती करते की त्यांनी आजचे आपले खास पाहुणे श्रेयस तळपदे यांचा सत्कार करायचा, यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर मी अमित सिंग सरांना विनंती करते की त्यांनी सोनाली कुलकर्णी यांचं स्वागत करा. साम टीव्ही ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड्स दुबई 2022 या दिमागदार सोहळ्याचं आयोजन दुबईसारख्या या एका स्वप्ननगरीत करण्यात आलं आहे. एकूणच या सोहळ्याचं आयोजन, यामागची भूमिका, त्याचं महत्त्व याविषयी बोलतायत साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी सर. साम टीव्ही ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड्स दुबई 2022. नमस्कार, मी प्रसन्न जोशी, साम टीव्हीचा कार्यकारी संपादक या नात्यानं मी आपल्या सगळ्यांचं साम टीव्ही आयोजित ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड 2022 मध्ये या कार्यक्रमात दुबईत सुरू झालेल्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. या कार्यक्रमाला फार वेगळं महत्त्व आहे. तुमच्यासाठी सुद्धा मला कल्पना आहे, कारण हा एक कौतुक सोहळा आहे. तुमच्या यशाची एक छोटीशी त्याला दिलेली मानवंदना आहे, त्यासाठी तुम्ही जमलेला आहात. म्हणजे आमच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे जागतिक पातळीवरचा असा अवॉर्ड आणि त्यासाठी आपल्या सगळ्या मान्यवरांची निवड हा आमच्यासाठी सुद्धा अनुभव होता. आणि त्यामुळे आपण दोघंही एका जागतिक मंचावरती आपण आलेलो आहोत. त्यानिमित्तानं दुबईसारख्या एवढ्या एका खऱ्या अर्थानं मेट्रोपॉलिटन आणि अतिशय अत्याधुनिक अशा शहरामध्ये. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्या या मान्यवरांना 17 जण ज्यांना पुरस्कार मिळालेले त्यांचं मी अभिनंदन करतो. साम टीव्हीच्या या माध्यमातून, साम टीव्हीतर्फे, परिवारातर्फे असं म्हटलं जातं की आपण मराठी माणसं स्वतःबद्दल फार कमी बोलतो. आणि त्याचप्रमाणे उद्योजकांच्या बाबतीत सुद्धा बोलत असताना तुम्हा मंडळींचं कौतुक, अशाच मराठी मातीतलं एक चॅनल आमचं साम टीव्ही, आपण नाही करणार तर कोण करणार? आणि म्हणूनच हा कौतुक सोहळा, एकीकडे एक कौतुक सोहळा तर आहेच, पण हा एक प्रकारे कौटुंबिक कार्यक्रम सुद्धा आहे. साम परिवार, आपला महाराष्ट्राचा परिवार, याच्यातले आपण सगळे दोघेही घटक आहोत. साम टीव्हीनं नेहमीच लोकप्रबोधनाची भूमिका चोख बजावलेली आहे.
महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा न्यूज चॅनल आहे साम TV. पण नेहमीच्या बातम्या आणि घडामोडी दाखवत असताना, ब्रेकिंग न्यूजच्या मागे पळत असताना तर या चांगल्या गोष्टी पण दाखवल्या पाहिजे. या चांगल्या माणसांची दखल घेतली पाहिजे. टीव्हीवरती ठीक आहे, नेहमीचे लोक राजकारणी वगैरे आपण दाखवत असतो, पण तुम्ही मंडळी आहात, तुम्ही खऱ्या सक्सेस स्टोरीज आहात, पॉझिटिव्ह स्टोरीज आहात आणि तुमचे चेहरे पुढे आले पाहिजेत. या विचारातून या अवॉर्डची निर्मिती झालेली आहे आणि त्याचा हा असा रुबाबदार देखणा कार्यक्रम आता रंगतोय आणि आपल्या सगळ्यांना पुरस्कार सन्मान मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत श्रेयस तळपदे, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले एक महत्त्वाचे नायक, सुपरस्टार. सोनाली कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि सोनाली कुलकर्णींबद्दल काय सांगायचं, त्यांचा सुद्धा एक प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. एक छानसा कार्यक्रम जमून आलेला आहे. मला खरंच आवडलं असतं. या कार्यक्रमाला मला प्रत्यक्ष उपस्थित राहून या कार्यक्रमात तुमच्या बरोबरीनं सहभागी व्हायला मला खरंच आवडलं असतं, पण काही अतिशय अपरिहार्य कारणांमुळे मला मुंबईला थांबावं लागतंय. मला आशा आहे तुम्ही त्यासाठी मला माफ कराल. मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आता फार वेळ न घेता, कारण सगळ्यांना कार्यक्रमाची उत्सुकता आहे, त्यामुळे फार वेळ न घेता आपल्या सर्व 17 मान्यवरांचे मी त्यांना सुयश चिंतितो, त्यांचे अभिनंदन सुद्धा करतो आणि माझ्या या सगळ्या सेलिब्रिटी ही मंडळी आलेली आहे ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला ज्याला शब्दशः 4 चांद लागलेले आहेत, त्यांचेही आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे. आणि पुढची सूत्र मी सूत्रसंचालिकेकडे मी प्राशीकडे देतो आणि या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद प्रसन्न सर. एस ॲग्री अँड LLP प्रेझेंट साम TV ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड्स दुबई 2022. स्पेशल पार्टनर अनुरूप विवाह संस्था, वेल्थ मॅनेजमेंट पार्टनर भारती शेअर मार्केट इन्स्टिट्यूट, असोसिएट पार्टनर जमीन प्रायव्हेट लिमिटेड, एंटरटेनमेंट पार्टनर प्लॅनेट मराठी OTT. आता गौरव मूर्तींचा सन्मान सोहळा सुरू करत आहोत. पुढील पुरस्कार आपण सोनाली आणि श्रेयस यांच्या हस्ते प्रदान करणार आहोत. सुरुवातीला गौरव मूर्तींचं नाव मी अनाऊन्स करेल, त्यानंतर त्यांच्या संदर्भातली एक AV इथं दाखवली जाईल, त्यांच्या कार्याची दखल घेणारी एक AV या ठिकाणी दाखवली जाईल आणि त्यानंतर पुन्हा मी गौरव मूर्तींचं नाव या ठिकाणी अनाऊन्स करेन आणि मग त्यांनी वरती येऊन पुरस्कार घ्यायचा. तर आजचा पहिला एस ॲग्री अँड ॲक्वा LLP प्रेझेंट साम TV ग्लोबल अचिव्हर्सचा पुरस्कार जातोय तो म्हणजे डॉक्टर प्रशांत झाडे, एस ॲग्री अँड ॲक्वा LLPचे चेअरमन. तर डॉक्टर प्रशांत झाडे यांच्या संदर्भातली त्यांच्या कार्याची दखल घेणारी एक छोटीशी AV आपण आधी पाहूयात. साम TV ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड्स दुबई 2022. शेती ही किफायतशीर राहिली नाही असं म्हणत शेती व्यवसायातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शेतीत नवनवे प्रयोग करत नवनवी शिखरं गाठणाऱ्यांची संख्याही वाढतीये. शेतीत नवनिर्मितीचा ध्यास घेतलेलं असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे एस ॲग्री अँड ॲक्वा LLPचे चेअरमन डॉक्टर प्रशांत झाडे. अवघ्या 10 सहकाऱ्यांसह 2018 साली स्थापन केलेल्या एस ॲग्री अँड ॲक्वा LLP या कंपनीनं शेतीत अभिनव असा व्हर्टिकल फार्मिंगचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. बदलत्या हवामानामुळे वाढत असलेली नापिकी आणि आत्महत्यांमुळे शेतीबद्दल नकारात्मक वातावरण असताना डॉक्टर झाडे यांनी व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात एक आशेचा किरण दाखवलाय. एस ॲग्री ही जगातील पहिली कंपनी उभी करून कृषी क्षेत्रात जागतिक दर्जाचा उद्योग उभारण्यासाठी त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. 1999 साली भारतातील मराठवाडा विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर माध्यम जगतात अनेक चांगल्या पदावर त्यांनी काम केलं. आपल्या करिअरमध्ये यशोशिखरावर असतानाच अचानक त्यांनी कृषी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. पण पारंपरिक कृषी क्षेत्रात प्रयोग करण्यापेक्षा त्यांनी व्हर्टिकल फार्मिंग तसंच ॲक्वा फार्मिंग सारखे नवनवीन प्रयोग केले. या क्षेत्रातही त्यांनी अगदी कमी कालावधीतच उत्तुंग यश संपादन केलं. याशिवाय क्रिएटिव्ह मार्केटिंग, क्रिटिकल बिझनेस ॲनालिसिस आणि उत्तम नेतृत्व कौशल्याच्या बळावर या ध्येयवेड्या तरुणानं कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रात आमूलाग्र क्रांतीच्या एका भव्य स्वप्नाकडे झेप घेतलीये. तसंच वर्ल्ड आयकॉन अवॉर्ड, इंडियन आयकॉन अवॉर्ड, लीडिंग आयकॉन्स ऑफ महाराष्ट्र आणि अशा विविध 150 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्सनं त्यांना गौरवण्यात आलंय. नुकतंच पद्मश्री सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळालंय.
त्यांच्या या यशाचा उचित सन्मान करण्यासाठी साम टीव्ही डॉक्टर प्रशांत झाडे यांना ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड या पुरस्कारानं सन्मानित करत आहे. डॉक्टर प्रशांत झाडे सर त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, मात्र त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारतील. एस ॲग्री अँड एक्वा LLPचे टेक्निकल डिरेक्टर डॉक्टर साईनाथ हाडोळे आणि मिस्टर हिरेन पटेल जे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत, मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचं.
एस ॲग्री अँड LLP प्रेझेंट साम TV ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड्स दुबई 2022 च्या पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत अक्षय बर्दापूरकर, फाउंडर प्लॅनेट मराठी OTT. आपण यांना पुरस्कार देणारच आहोत, मात्र त्याआधी त्यांच्या कार्याची दखल घेणारी एक छोटीशी एव्ही पाहूया. साम TV ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड्स दुबई 2022. मराठी मनोरंजन विश्वातही डिजिटल युग अवतरावं असं स्वप्न एका मराठी तरुणानं पाहिलं. फक्त स्वप्न पाहूनच तो गप्प नाही बसला, तर त्याने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि एक ब्रँड आकाराला आला. त्या ब्रँडचं नाव होतं प्लॅनेट मराठी आणि हा ध्येयवेडा तरुण होता अक्षय बर्दापूरकर. AB आणि CD, चंद्रमुखी अशा दमदार कलाकृतींची निर्मिती करणाऱ्या अक्षय बर्दापूरकर आणि सौम्य विलणकर यांनी स्थापन केलेला प्लॅनेट मराठी हा ब्रँड OTT प्लॅटफॉर्मवर नावारूपाला आलाय. मेगास्टार माधुरी दीक्षित या प्लॅनेट मराठीच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत. यावरूनच ब्रँडचं महत्त्व लक्षात यावं. वेब सिरीज, चित्रपट, टॉक शोज आणि म्युझिक व्हिडिओंसह दर्जेदार कलाकृती देणं ही प्लॅनेट मराठीची खासियत. नुकतीच प्लॅनेट मराठीनं रान बाजार या OTTवर गाजत असलेल्या मराठी वेब सिरीजची निर्मिती केली आहे. मनोरंजन विश्वातल्या तुमच्या या कामगिरीबद्दल साम TV अक्षय बर्दापूरकर यांना ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड या पुरस्कारानं सन्मानित करत आहे. या क्षणाला पुरस्कार प्रदान करणारे आणि पुरस्कार स्वीकारणारे दोघंही स्टेजवरच उपस्थित आहे. कारण अक्षय बर्दापूरकर सर हे काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकलेले नाही आहे. तर मी श्रेयस यांना विनंती करते की त्यांनी अक्षय बर्दापूरकर यांच्या वतीने सोनाली कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करावा. थँक्यू सो मच सोनाली. तुमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी की सोनाली कुलकर्णी आपली लाडकी सोनाली नवीन रूपात नवीन प्रोजेक्ट घेऊन आपल्यासमोर येते. तिचा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तमाशा OTT प्लॅटफॉर्मवर प्लॅनेट मराठी हा चित्रपट घेऊन येत आहे आणि ह्या चित्रपटाची एक छोटीशी झलक आपण ट्रेलरच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. कुणीतरी पडला ना की बातमी रंगते. मग ते तोंडावर पडू दे, जमिनीवर पडू दे, नाहीतर लोकांच्या नजरेत पडू दे, बातमी आपोआप रंगते. नमस्कार, मी अश्विन. आज कोणत्या दगडाला शेंदूर फासायचंय? नमस्कार, मी शेफाली. आज कुठल्या दगडाला शेंदूर फासायचं? कट कर. सॉरी, मला राहावलं नाही कारण अतिशय जवळची गोष्ट अशी आहे की हा चित्रपट तुम्हाला टीझर बघून लक्षात आलं असेल की न्यूज आणि जर्नलिझम याच्याशी संबंधित आहे. तर आम्ही हा चित्रपट साम मराठीच्या स्टुडिओमध्ये शूट केलेला आहे बऱ्यापैकी. त्यामुळे आनंद होतो आहे की आज या निमित्ताने साम मराठीच्या या मोठ्या कार्यक्रम पुरस्कार सोहळ्यामध्ये पहिल्यांदा हा टीझर दिसतो आहे. सो ही एक अतिशय कोइन्सिडेंटल पण जवळची गोष्ट आहे, तर ती मला तुम्हाला सांगायची होती. आणि हा चित्रपट 15 जुलैपासनं सगळ्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. प्लॅनेट मराठी OTTवर कदाचित 6-8 महिन्यांनी कधीतरी येईल. पण विनंती आहे की सगळे मराठी चित्रपटगृहात जाऊन अवश्य पहा. हा नक्कीच पहा. थँक्यू. हे वर्ष ज्या ज्या चित्रपटांनी गाजवलं त्यातला खूप महत्त्वाचा चित्रपट म्हणजे पुष्पा द राईज. या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन आलं आणि हा चित्रपट रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. हिंदीत या चित्रपटाला तुफान यश मिळालं आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय गेलं ते पुष्पा या अल्लू अर्जुनला साकारलेल्या मुख्य भूमिकेला. हिंदीत आपला आवाज देणाऱ्या आपल्या मराठमोळ्या अभिनेत्याला अर्थात श्रेयस तळपदेला मी विनंती करते की त्याने आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा.
हल्ली कुठेही कार्यक्रमाला गेलो की लोकांना बाकी मी काय बोलतो याच्यात काही इंटरेस्ट नसतो. त्यांना आधी डायलॉग ऐकायचा असतो. म्हणून मला वाटतं आधी ते आपण डायलॉग संपवून टाकूया. पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला. Anyways, पण खरंच खूप खूप आभार सगळ्यात आधी तर साम टी व्हीचे तुमचे पूर्ण टीमचे की आज या सोहळ्यामध्ये त्यांनी मलाही सहभागी करून घेतलं. खरंच बरं वाटतंय. खूप आनंद आहे, खूप मज्जा वाटते या गोष्टीची की अशा पद्धतीचा एक पुरस्कार सोहळा आज दुबईमध्ये आपण करतो. दुबई एक अशी जागा आहे, आम्ही मगाशी गप्पा मारत होतो की खरं तर काय आहे त्यांच्याकडे आणि खरं तर काय नाही आहे त्यांच्याकडे. म्हणजे काही नव्हतं, त्यातून आज त्यांनी सगळं निर्माण केलं आणि मला वाटतं तेच साधारण चित्र आज मला माझ्या समोर दिसते की आज तुम्ही सगळे इकडे बसलात. यू हॅव इन्स्पायर्ड ऑल ऑफ अस सो मच. आता मी सगळ्यांचंच एक साधारण एक मिनिटाची जी रील होती ती सगळ्यांचीच बघितली की सगळ्यांनी काय काय अचीव केलं. काही नव्हतं खरं तर त्यातनं एक रोपटं लावलं आणि आज त्याचं वटवृक्ष झालं आहे. सो सगळ्यात आधी तर या सगळ्या ग्लोबल अचीवर्ससाठी खूप जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आज मी खरंच इकडनं इन्स्पायर आणि मोटिवेट होऊन जाणार आहे. त्याचं कारण असं की बिझनेस कम्युनिटीबद्दल ना मला नेहमीच खूप खूप कौतुक वाटतं. म्हणजे आधीही वाटायचं, आताही वाटतं की बिझनेसमॅन मस्त असतात यार, सॉलिड असतात की ते स्वतःचं काहीतरी एक ठरवतात. मी असं असं काहीतरी करीन आणि मग मी त्याला पुढे नेईन, मग माझ्याकडे एवढे जण काम करणारे असतील वगैरे वगैरे. सो आय ऑलवेज बीन व्हेरी फॅसिनेटेड. झालं असं की मी स्वतः एक मिडल क्लास महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये माझा जन्म. आमच्या घरी सगळेच नोकरी करणारे. माझ्या वडिलांचा छोटासा एक बिझनेस होता कार बाईंग अँड सेलिंगचा, पण ते नोकरीसारखंच करायचे की एखादी गाडी विकली केली बास झालं, अजून काय आपल्याला गरज नाही आहे वगैरे. सो मला नेहमी खूप फॅसिनेशन होतं की काय काय करत असतील. पण मी जेव्हा घरी हा विषय काढला आहे ना तेव्हा मला माझ्या आईने असं सांगितलं, बिझनेस वगैरे आपल्यासाठी काही नसतो, आपण गपचूप नोकरी करायची असते. ओके, त्याच्याहून पलीकडे काही नाही, सिक्युअर व्हायला पाहिजे. सो नोकरी म्हणजे ओघाने अभ्यास नीट करणं आलं आणि ते काय मला फार जमणारं नव्हतं. त्यामुळे मग मी बाकी काही इतर एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये लागलो. क्रिकेट खेळायचो. माझ्या भावाला वाटायचं मी क्रिकेटर होईन. मग मला नाटकांची आवड निर्माण झाली. मग मी नाटकात कामं करायला लागलो आणि मग फायनली मी असं ठरवलं की नाही, मला ह्याच्यातच आनंद मिळतोय, मी ॲक्टिंग करणार, मी ॲक्टर होणार. पण माझ्या आईला अगदी इक्बालच्या रिलीजच्या दिवशी मला आठवतं, ज्या दिवशी प्रीमियर झाला तेव्हा माझी आई म्हणाली की मग आता तू हेच करणार का? मी म्हणालो हो आई, आता काहीच पर्याय नाही आहे दुसरा माझ्याकडे. सो तिला असं वाटत होतं की नोकरी करावी. पण म्हणजे आयरॉनिक गोष्ट बघा कशी असते. गमतीचा भाग असा आहे की सतत सांगतात की नोकरी करायची सेफ व्हायचं. पण जेव्हा तुम्ही नोकरी सोडून दुसरं काहीतरी, जसं ॲक्टिंग करायला मी लागलो, तेव्हा मला सगळ्यात आधी सगळे सांगायला लागले की हे हे ॲक्टिंग बिटिंगनी काय चालणार नाही आहे, घर चालवायसाठी निदान काहीतरी एक साईड बिझनेस तरी हवा. बिझनेस करायचा नाही असं आयुष्यभर सांगितलं. जेव्हा मी काहीतरी करायला लागलो, मला आवडतं ते, तेव्हा साईड बिझनेस कर. आता काय साईड बिझनेस हा कोणीच सांगत नाही. काहीतरी साईड बिझनेस कर. पण नेव्हरलेस ते मला कधीच जमलं नाही. पण मला अजूनही खूप फॅसिनेशन आहे आणि मला असं वाटतं की कधी काळी मी पण तुमच्यासारखाच एक ऑन्टरप्रिनर होईन. मी काहीतरी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करीन आणि मे बी तो मी सक्सेसफुल करून मे बी वन ऑफ दीज डेज जेव्हा इकडे साम टी व्ही जेव्हा इकडे मे बी 15वा किंवा 20वा त्यांचा वर्धापन दिन साजरा करत असतील परत एकदा दुबईमध्ये किंवा लंडनमध्ये, US मध्ये, जिकडे कुठे आम्हाला घेऊन जातील, तिकडे साजरा करत असताना मे बी आय एम देअर सिटिंग हिअर विथ ऑल ऑफ यू आणि दे विल कॉल मी अप ऑन स्टेज अँड गिव्ह मी दॅट अवॉर्ड. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमात म्हणाला होता आणि सुरू केलं. पण एनिवेज खूप सारी स्वप्न आहेत ही, कधी पूर्ण होतील माहीत नाही. पण आज मला वाटतं तुमच्या सगळ्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे की कारण खूप कष्ट, खूप मेहनत,
खूप स्लीपलेस नाईट्स. आय एम शुअर की एक काम, एक बिझनेस उभा करायचा म्हणजे त्याच्यामागे खूप कष्ट आहेत. की सगळे असं म्हणतात की अरे वा वा ह्यांना अवॉर्ड मिळाले, किती लकी आहेत. लक काही नसतं. इट इज शुअर हार्ड वर्क. तुम्ही जे काय कष्ट टाकलेत त्याच्यामध्ये आणि तुम्ही जे काय प्रयत्न केलेत त्याचं कुठेतरी एक रेकग्निशन मिळणं हे आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं. आणि ते जेव्हा मिळतं आणि इतक्या चांगल्या ग्रुपचं, इतक्या मोठ्या ग्रुपचं जेव्हा ते मिळतं तेव्हा खरंच त्या गोष्टीचं चीज झाल्यासारखं वाटतं. सो वन्स अगेन congratulations to all of you, all these achievers and all these brilliant, inspiring icons. आणि थँक्यू सो मच साम टी व्ही फॉर दिस वंडरफुल इनिशिएटिव्ह. तुम्ही असंच इनिशिएटिव्स करत राहा दरवर्षी. मी आहेच, मी तुमच्याबरोबरही आहे, मी तुमच्याबरोबरही आहे. माझ्याकडनं जे काही होण्यासारखं असेल ते मला सांगा. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच श्रेयस. ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है ये. तुमच्यासाठी खरं तर सगळ्यात बेस्ट फिट होणारा डायलॉग पुष्पामधला जो माझा लाडका आहे तो म्हणजे, मैं यहाँ किसी के फट्टे में टांग अड़ाने के लिए नहीं आया, राज करने के लिए आया मैं. क्या बात, क्या बात. आतापर्यंत तुम्ही फार कमी टाळ्या वाजवल्या असतील, मात्र या डायलॉगसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. थँक्यू सो मच श्रेयस. आता आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत. आभाराचे भार कशाला, गळ्यात फुलांचे हार कशाला, हृदयातच एक घर असावं, त्या घराला दार कशाला, असं कोणीतरी म्हटलंय. पण आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपल्या घरी आलेल्या अतिथींचे आभार मानणं ही पण आपली भारतीय संस्कृतीच आहे. तर त्यामुळे मी सगळ्यात आधी आपल्या शूटिंगच्या बिझी स्केड्यूलमधून वेळेत वेळ काढून साम टी व्हीच्या शब्दाला मान देत इथे उपस्थित राहिलेल्या आपले 2 स्टार, आपले आवडते अभिनेते श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे अगदी मनापासून आभार मानते. त्यानंतर स्पेशल थँक्स टू टायटल पार्टनर एस ॲग्री अँड एक्वा LLP, स्पेशल पार्टनर अनुरूप विवाह संस्था, वेल्थ मॅनेजमेंट पार्टनर भारती शेअर मार्केट इन्स्टिट्यूट, असोसिएट पार्टनर जमीन प्रायव्हेट लिमिटेड, एंटरटेनमेंट पार्टनर प्लॅनेट मराठी OTT यांचं देखील अतिशय मनापासून आभार. आणि आपल्या सगळ्यांना होस्ट करण्याची संधी मला साम टी व्हीने दिली त्याबद्दल साम टी व्हीचे अगदी मनापासून धन्यवाद. गेल्या 2 दिवसापासून मंडळी आपण या ठिकाणी आहात. तुमच्यापैकी अनेक जण एकमेकांना तुम्ही ओळखत असाल, काहींची नव्याने ओळख झाली असेल. तर त्याचसाठी एकमेकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आपण इथे उपस्थित प्रत्येकासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊया. त्यानंतर मला माझा फेवरेट स्टार श्रेयस तळपदे आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत फोटो काढायचा आहे. मात्र सगळ्यात शेवटी सुरुवातीला मी आपले जे स्पॉन्सर्स आहेत त्यांना मी आमंत्रित करते की त्यांनी यावं आणि श्रेयस आणि सोनालीसोबत फोटो काढावा. मी आमंत्रित करते डॉक्टर प्रशांत झाडे, चेअरमॅन AS ॲग्री अँड एक्वा LLP. त्यानंतर डॉक्टर प्रशांत झाडे हे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, मात्र त्यांच्या वतीने डॉक्टर साईनाथ हाडोळे सर येतील आणि मिस्टर हिरेन पटेल मी यांना आमंत्रित करते, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर डॉक्टर गौरी कानिटकर आणि तन्मय कानिटकर, अनुरूप विवाह संस्था. त्यानंतर मिस्टर रवींद्र भारती, फाउंडर अँड CMD ऑफ भारती शेअर मार्केट इन्स्टिट्यूट यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. माझी प्रिय मैत्रीण आसमा सय्यद, CEO जमीन प्रायव्हेट लिमिटेड यांनी देखील स्टेजवर यायचं आहे.
आहे